सुप्रभात मित्रांनो, काल आपण भीमाशंकरचं मंदिर एक्सप्लोर केलं आणि त्यानंतर ओझरचा गणपती आणि आळंदी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। आपण आता सध्या आळंदीला आहोत आणि इकडे आपण राहिलेलो हॉटेलमध्ये आणि आता आपली बस आहे ती आता आपण जाणार आहोत तुळजापूरला। छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, तिकडे आपण जाणार आहोत। तर चला जाऊया आणि तिकडचं एक्सप्लोर करूया आणि त्यानंतर आपण जेजुरीला जाणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा सर्व मित्र आता एंटर केलेला आहे। छत्रपती संभाजी महाराजांचं प्रवेशद्वार आहे आणि इकडे समाधी आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकताच त्यांचे शौर्य शूरवीर असा राजा डोळ्यासमोर येतो। संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद करून तुळजापूर वडू येथे आणण्यात आले। वडू येथे आणून त्यांना साखळदंडाने खांब्याला बांधून त्यांना खूप मारण्यात आले। नंतर त्यांचे डोळे काढून जीभ छाटण्यात आली, त्याची कातडी सोलून त्यावर मीठ सोलण्यात आले, असे खूप हाल करण्यात आले। शेवटी त्याच्या देहाचे तुकडे करून भीमा इंद्रायणी नदीत फेकण्यात आले। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी आहे इकडे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडचा परिसर किती क्लीन आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची इकडे समाधी आहे आणि त्यांचे जे मित्र होते त्यांची सुद्धा इकडे समाधी आहे आणि ते संगमेश्वर मंदिर आहे ते सुद्धा तिकडे आहे। तर तिकडे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत। सर्वात प्रथम इकडे आपण जाऊया आतमध्ये, होऊया चला। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी, चला आतमध्ये जाऊया। संगमेश्वर मंदिर आहे, आपण पाहूया, दर्शन घेऊया। संगमेश्वर मंदिर आहे। ओम नमः शिवाय कासव आहे आणि नंदी महाराज आहे तिकडे आणि आतमध्ये मित्रांनो मंदिराचा गाभारा तुम्ही पाहू शकता। इकडे विठोबा रुक्माई आहे आणि एका साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे। हे बघा मित्रांनो इकडे 3 नद्यांचा संगम झालेला आहे। इकडे इंद्रायणी नदी आहे, ही भामा नदी आहे आणि ही भीमा नदी आहे आणि इकडे पूर्ण संगम झालेला आहे या नदींचा। संभाजी महाराजांनी एवढे हाल सहन केले परंतु मुघलांसमोर औरंगजेबांसमोर कधी झुकले नाहीत। असा हा सिंहाचा छावा पुन्हा होणार नाही। जय शिवराय। तर मित्रांनो आपलं आता दर्शन झालेलं आहे इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या इकडे
आणि संगमेश्वर मंदिर सुद्धा होतं तिकडे आणि त्रिवेणी संगम आहे तिकडे नदीचा, भीमा भामा आणि इंद्रायणी नदीचा संगम आहे. आणि सर्व मित्र आपले आता दर्शन झालेलं आहे मित्रांचं, पाहू शकता. आता आपण कुठे जाणार आहोत? आता मी नाश्ता करायला जाणार आहोत आणि त्यानंतर आपण भेटूया. चला, जोगेश्वरी मिसल आणि भेल आहे आणि आता आपण इकडे जाणार आहोत नाश्ता करायला. चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे आपण जोगेश्वरी मिसल या ठिकाणी इथे नाश्ता करायला बसलेलो आहोत आणि इकडे सर्वजण आपले मित्र आहेत ते मिसल पाव ऑर्डर केलेले आहे. इकडे पाहू शकता सर्वजण आता मिसल पावचा आनंद घेत आहेत. कशी आहे मिसल? एक नंबर भावा. तर मित्रांनो, तुलापूर या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्मृतीस्थळ होतं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपण इकडे नाश्ता केलेला आहे, चाय आणि मिसल पाव. इकडचं रेटिंग बोलणार तर 9/10. आणि ही बघा आपली ट्रॅव्हलर बस आहे, त्यामधून आपण जाणार आहोत आणि आपले मित्र बघा सर्वजण इकडे मस्ती करत आहेत. चला जाऊया. मित्रांनो, सर्वजण आता एक एक करून उतरत आहेत. आता आपण पोचलेलो आहोत जेजुरीला. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत जेजुरीला आणि इथे आपण खंडोबा देवाचं दर्शन घेणार आहोत, जे हजारो महाराष्ट्रीयन जे फॅमिलीज असतात त्यांचे कुलदैवत आहेत. आणि 200+ इकडे पायऱ्या आहेत, ते चढल्यानंतर आपल्याला इकडे दर्शन भेटणार आहे. आणि इथे कडेपठाराचा गड सुद्धा आहे आणि जेजुरी गड सुद्धा आहे. आणि पहिला आपण जाणार आहोत जेजुरी गडावर आणि दर्शन घेणार आहोत. एलकोट एलकोट सदानंदाचा, आई भवानीचा. चला जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो, जर तुम्ही येत असणार जेजुरीला आणि खंडोबा देवाचं दर्शन घ्यायला तर तुम्ही नक्की इकडून भंडारा घ्या. भंडाराचा मान असतो, भंडारा आपण देवाकडे थोडं उडू शकतो आणि सर्व तिकडे थोडं थोडं टाकायला लागतं भंडारा. आणि गर्दी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खालीच किती गर्दी आहे इकडे. आणि सर्वजण आम्ही आता भंडारे घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. एलकोट एलकोट, जय मल्हार. तर मित्रांनो, जर इकडे नवीन नवरा नवरी येत असणार तर 5 पायरी त्यांना चढायला लागते गडावर. चला, सर्व मित्र आहेत आपले चढत आहेत पायऱ्या. पाटेकर, चला गडावर चढूया. बघा, भैरी देव आहे इकडे. इकडे सर्वजण दर्शन घेत आहेत. सदानंदाचा एलकोट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता पायरी चढत आहोत इकडे आणि सर्व आजूबाजूला पण स्टॉल्स पाहू शकतो. पेढे आहेत, भंडारा आहेत. इकडे पाहू शकता पूजा करत आहेत फॅमिली बरोबर. बघा, इकडे नंदी आहेत, त्याच्यावर भंडारा उडवत आहेत.
पाहू शकता हे दीपस्तंभ आहे आणि हे मेन मंदिर आहे जिथे आपण दर्शन करणार आहोत. आणि लाईन बघू शकता किती मोठी आहे इकडे. आणि आज संडे आहे त्यामुळे भरपूर लाईन आहे इकडे भाविकांची, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण आता गडावर पोचलेलो आहोत आणि आता दर्शन घेणार आहोत खंडोबा देवाचं. आणि म्हालसा देवीचं मंदिर सुद्धा आहे आणि बानुबाईचं मंदिर आहे ते खाली आहे. आणि हे पाहू शकता पाठीमागे मंदिर आहे आणि भरपूर लाईन लागलेली आहे आणि टाइम लागणार आहे इकडे आपल्याला दर्शनासाठी. बघूया पुढे काय काय होतं ते तुम्हाला दाखवणार आहे. 2 तास लागणार आहे इकडे लाईनमध्ये आपल्याला. आणि बाजूला इकडे तुम्ही पाहू शकता छोटे छोटे मंदिर आहेत इकडे, इथे सुद्धा भाविक दर्शन घेतात. मोफत दर्शन रांग बघा मित्रांनो, मोफत दर्शन रांग आहे इकडे आणि एवढी मोठी लाईन आहे इकडे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे खंडेरा आहे. हे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात जेजुरी हे छोटेसे गाव आहे. जेजुरी हा गड उंच डोंगरावर असून चारी बाजूला गडाला तटबंदी केलेली आहे. मणी आणि मल्ल या 2 राक्षसांना मारण्यासाठी भगवान शंकराने खंडोबाचे रूप घेतले होते आणि दोन्ही राक्षसांना मारले. मल्ल खंडोबाच्या शरणी गेला तेव्हा त्यांच्या नावाने मल्हारी मार्तंड सुद्धा खंडोबाला म्हणतात. खंडोबा हे सर्व आगरी कोली शेतकरी धनगर सर्व लोकांचे कुलदैवत आहे. नवीन लग्न झालेले जोडपे सुद्धा खंडोबारायाच्या दर्शनाला येण्याची पद्धत आहे. अभिषेक आणि विधी सुद्धा होते. तर तुम्ही सुद्धा इकडे येत असणार तर इथे या साईडला विधी होते तर तुम्ही सुद्धा इकडे विधी करू शकता. हे बघा 2 तास लागले दर्शन घ्यायला. खंडोबा देवाचं दर्शन फायनली आता झालेलं आहे. आणि आता आपण कुठे दर्शन घेणार आहोत? आता म्हालसा देवीचं दर्शन घेणार आहोत आणि बानुबाईचं दर्शन, बानुबाई आणि म्हालसा देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया. तर मित्रांनो, इकडे पालखी आहे खंडोबा देवाची. तुम्ही बघू शकता इकडे सर्वजण इकडे दर्शन घेत आहेत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तलवार खंड आहे इकडे बघा, दुनिया आहे भरपूर. बघा मित्रांनो, मल्ल दैत्य आहे इकडे. हे बघा इथे या साईडला तेल वाहू शकतो आपण आतमध्ये. बघा 10 रुपीज पर पर्सन वाटी घेऊन इकडे तेल व्हायचं आहे. एलकोट जय मल्हार नंदाचा एलकोट. बघा विष्णू पादुका आहे तिकडे. जरांडेश्वर मारुती आहे इकडे. देवाचं दर्शन झाल्यानंतर म्हालसा देवीचं दर्शन सुद्धा आम्ही घेतलं आणि बाजूला जे पण छोटी छोटी मंदिरं होती, मारुती मंदिर आणि दुसरं दैत्य होतं, त्यांचं सुद्धा दर्शन घेतलं आपण. आणि आता आपण चाललेलो आहोत बानुबाईचं दर्शन घ्यायला. तर चला, हे बघा सर्व आपले मित्र आहेत. आपले मित्र सर्व चाललेले आहेत दर्शनाला. इथून पश्चिम दरवाजा आहे, तिकडून खाली उतरून हे म्हणजे बानुबाईचं हे स्थान आहे. इकडे आपण दर्शन घेणार आहोत. बानुबाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग. इथे आपण पाहू शकतो बानुबाईचं मंदिर आहे. हे बघा श्री बानुबाई मंदिर. ते आपण दर्शन घेऊया आता.
मित्रांनो भानुबाईची मेंढरं आहे ती, आणि आपण भानुबाईच्या मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि ते आतमध्ये जाऊया आपण. मित्रांनो मल्हारी मार्कंड खंडोबा देवाचं दर्शन इकडे झालेलं आहे आमचं, आणि 2 तास लागले दर्शनाला, आणि सर्व आपले मित्र आहे तुम्ही पाहू शकता, सर्वांचं दर्शन झालेलं आहे. आणि हा शेवटचा स्पॉट होता दर्शनाचा, आणि आता आम्ही घरी निघणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा. हॅलो बाय 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 बाय.